हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी बसलेली आहे व्हिडिओ एडिट करायला. हे बघा, इथं व्हिडिओ एडिटिंगचं काम सुरू आहे. मी बसली आहे व्हिडिओ एडिट करायला आणि आज बसली आहे मुलांच्या रूममध्ये, कारण तिकडे निलेश त्यांचं ऑफिस सुरू आहे, त्यांचे कॉल सुरू आहेत, म्हणून मी इथं बसले. तर घरातले सगळे कामं करून झालेली आहे आणि म्हटलं आज पहिले व्हिडिओ एडिटिंगला बसावं, व्हिडिओ एडिट करून घ्यावा आणि मग मी माझे बाकीचे कामं सुरू करेन. आज क्रोशा करण्याच्या अगोदर मी साड्यांना पिको फॉल करायचं आहे, तर ते काम करून घेईल. साड्या पिको फॉल करून घेईल आणि त्याच्यानंतर क्रोशा करायला बसेल, कारण क्रोशा करायला बसले ना की माझं स्टिचिंगचं काहीच काम होत नाही. म्हणून मी ठरवलं की आज पहिलं स्टिचिंगचं काम करणार, म्हणजे ॲटलिस्ट साड्या पिको फॉल तरी करायला घेणार आणि मग नंतर क्रोशा करायला बसणार. नंतर आम्हाला 4 वाजेला आमच्या एका मैत्रिणीकडे जायचं, जी आमच्या सोसायटीतच राहते आणि तिला बेबी गर्ल झालेली आहे. तर आम्हाला बेबी गर्लला भेटायला जायचं आहे आणि न्यू मॉमला पण भेटायला जायचं आहे. तर मग आम्ही सर्वजणींनी ठरवलं की 4 वाजेला जाऊया आणि त्यांना भेटूया. तर 4 वाजेपर्यंत माझं जेवढं काम होईल मी तेवढं करेल आणि मग नंतर त्यांच्याकडे जाईल. आणि मला खूप एक्साइटमेंट आहे क्यूट क्यूट छोटी बेबी गर्ल बघण्याची. लहान बाळं खरंच खूप क्यूट असतात. तर व्हिडिओ माझा अर्धा एडिट करून झालेला आहे आणि हे बघा, माझा कालचा व्हिडिओ आलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. माझे काही काही क्रोशाचे आयटम्स असे मी अधूनमधून दाखवत असते, माझं काय काय कंप्लीट होतंय, काही नाही कंप्लीट झालं. तर ते बघायचं असतं तर तुम्हाला माझ्या ओल्ड व्हिडिओमध्ये पण जावं लागेल बघण्यासाठी की मी मागच्या व्हिडिओमध्ये काय काय दाखवलं आहे. मी काल सनफ्लॉवर टाय बनवले आहेत. तर इथं माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आणि आता मी अपलोडला लावलेला आहे आणि आता लागलेली भूक. पहिले जेवण करते आणि मग त्याच्यानंतर मी स्टिचिंगचं काम सुरू करेल. तर पहिले जेवणाचं काम करून घेते. तर बघा, ही आहे माझी पिको फॉलची मशीन. राजेश कंपनीची आहे आणि खूप जुनी आहे. जवळजवळ 15 वर्ष झालेत ह्या मशीनला. मी 15 वर्षापासून वापरते आहे आणि त्या मानाने ती जरा बरी चालते. आली ती रिप्लेस होण्यावरती, पण मी तरी पण तिला चालवते, कारण आता तेवढं जास्त काम नाही आहे माझं. मी बरंच काम कमी केलेलं आहे. तर ह्या 2 साड्यांना मला पिको फॉल करायचा आहे. रक्षाबंधनला मी वेअर करेल अशी गॅरंटी नाही आहे. रक्षाबंधनला मी शक्यतो ही साडी वेअर करणार नाही, ड्रेसच घालेल. तर ह्या मशीनची मला एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे बॉबिन भरायला जास्त मेहनत घ्यावी नाही लागत. बॉबिन ॲटोमॅटिक भरली जाते. तर माझ्या दोघं पण साड्यांचं पिको फॉल झालेलं आहे आणि आता मी घड्या करून ठेवून देते साड्या. आता वाजलेले आहेत 4
आणि मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे, म्हणजे आम्हाला जायचं आहे आमच्या मैत्रिणीकडे. सर्वजणी आम्ही 4 वाजेला तिच्या घरी भेटणार होतो. तर आता मी या साड्यांच्या घड्या करून ठेवून देते आणि तिच्याकडे जाऊन येते पहिले. तर आत्ता वाजलेले आहेत 5:30. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन आली, बाळाला बघून आली. खूप क्यूट बाळ आहे तिचं. आर्यनला जरा बरं नाही आहे, त्याला थोडं कणकण होते म्हणून तो झोपला आहे. आणि आत्ता लागलेली आहे सर्वांना भूक. तर मी इथं बनवते आहे भेळ. तर मस्त आता भेळ खातो. तर इथं घेतली मी भेळ बनवायला. ते इथं मी घेतले मुरमुरे चिवडा. त्याच्यामध्ये मी बारीक कांदा कापून घेतला आहे, बारीक टमॅटो कापून घेतला आहे, बारीक कोथिंबीर कापून घेतली, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता मी टाकणार आहे किसनची ही चटणी. खूप छान टेस्ट देते ह्या चटणीने, टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर लिंबू पण तुम्ही टाकू शकता आहात. मी आता लिंबू नाही टाकणार आहे. याला मस्त असं मिक्स करायचं. व्हिडिओ शूट करताना काय प्रॉब्लेम झाला मला माहित नाही. इथं व्हॉइस आलेला नाहीये, तर मी व्हॉइस ओव्हर करते आहे. आणि संध्याकाळच्या जेवणात मी बनवली होती खिचडी, आणि खिचडीसोबत काय खावं म्हणून मग माझ्याकडे होते अळूचे पानं. तर मग मी विचार केला की आता वड्या बनवायला तर टाइम लागेल, म्हणून मी फटाफट अळूच्या पानांच्या ह्या भज्या बनवते आहेत. खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात. जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये रेसिपी असं टाईप करा, मी याची रेसिपी नक्की बनवेल. आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवली होती खिचडी आणि अळूच्या पानांची भाजी. इतकी मस्त भाजी झाली होती ना, मस्त कुरकुरीत भाजी झालेली होती. आणि जेवण वगैरे झालं, माझं किचनमधलं सगळं काम झालं. तर हा होता माझा आजचा दिवस, आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.